मित्रांनो, आतापर्यंत देशभरात ENT आणि CGP आंदोलनाची चर्चा होती आणि आता E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरही सामान्य माणूस प्रश्न विचारू लागला आहे. E20 पेट्रोलमध्ये असं काय आहे ज्यामुळे लाखो वाहनधारक अस्वस्थ आहेत? मित्रांनो, तुम्ही 5-6 वर्षापूर्वी घेतलेली गाडी आज ती भंगार म्हणून ठरवलं जात आहे आणि हे कोणी बाहेरच्यांनी नाही केलं तर आपल्याच सिस्टमने केलंय. पेट्रोलच्या नावाखाली आपण आज गाडीत नेमकं काय टाकतोय? इंधन टाकतोय की गाडीचं इंजिन हळूहळू मारणारं स्लो पॉइझन? आज आपण E20 पेट्रोलच्या नावाखाली सामान्य माणसावर होणाऱ्या अन्यायाचा संपूर्ण हिशोब करणार आहोत. नमस्कार, मी सचिन पोद्दार, तुम्ही पाहताय उलगडा. एप्रिल 2023च्या आधी ज्यांनी गाड्या घेतल्या, मग ते ॲक्टिवा असो, स्प्लेंडर असो किंवा एखादी कार, अशा अनेक गाड्या E20 पेट्रोलसाठी बनल्याच नाहीत. इथेनॉलमुळे टँक गंजू शकतो, रबरचे पाईप्स खराब होऊ शकतात आणि इंजिनही खराब होऊ शकतं. हा निर्णय एका दिवसात घेतला गेला, पण याचा फटका बसतोय कोणाला? तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला. विज्ञान सांगतं की इथेनॉलमध्ये शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी ऊर्जा आहे. म्हणजे E20 वापरलं तर गाडीचं मायलेज 20 ते 30% कमी होऊ शकतं. आधीच पेट्रोल 100 रुपयाच्या वर आहे आणि आता त्याच पैशात गाडी कमी धावणार. म्हणजे एकीकडे महाग पेट्रोल आणि दुसरीकडे कमी मायलेज. फटका कोणाला बसतोय? सामान्य माणसालाच. सामान्य माणूस आधीच महागाईच्या चक्रव्यूहात अडकला आहे. घर खर्च वाढलाय, वीज महाग झाली, गॅस महाग झालाय. दुधापासून ते भाजीपाल्यापर्यंत सगळ्याच गोष्टीचे दर आभाळाला भिडले आहेत. आणि आता तर अजूनच कहर. आधी कमी पैशात जास्त अंतर धावणारी गाडी, आता जास्त पैसे देऊन ही गाडी कमी पळते. म्हणजे पैसे जास्त जातात, पण आपल्याला काय मिळतं? फक्त गरिबांची लूट होती. वरून मिक्स पेट्रोलचा जबरदस्त फटका सामान्य माणसालाच बसतोय. अशा परिस्थितीत गाडीचं मायलेज कमी होणं, मेंटेनन्सचा खर्च वाढणं आणि इंधन खराब होण्याचा धोका, हे सगळं म्हणजे थेट खिशाला मारलेला आणखी एक दणका नाही का? आधीच महागाईने लोकांची कंबर मोडली आहे आणि आता या सगळ्या गोंडस नावाखाली सामान्य माणसाच्या खिशावर आणखी एक घाव घातला जातोय. सरकार म्हणतं हा बदल देशाच्या फायद्यासाठी आहे, पण त्या बदलाची खरी किंमत नेहमी सामान्य माणसानेच का मोजावी? सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे, जर इथेनॉल पेट्रोलमुळे तुमच्या गाडीचं इंजिन खराब झालं तर जबाबदारी कोण घेणार? वाहन कंपन्या म्हणतात तुमची गाडी E20 पेट्रोल फ्रेंडली नसेल तर वॉरंटीवर परिणाम होऊ शकतो. म्हणजे गाडी घेताना कर आम्ही भरायचा, महाग पेट्रोल आम्ही टाकायचं आणि इंजिन खराब झालं तर त्याचा खर्चही आम्हीच करायचा. हा अन्याय नाही तर काय आहे? इथेनॉल मिश्रित इंधनामुळे जर सरकारचा हजारो कोटींचा फायदा होत असेल तर त्याचा फायदा सामान्य ग्राहकाला का मिळत नाही? सरकार फक्त आपलाच फायदा बघते का? आणि सामान्य लोकांचं काय? आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यांच्याकडे जुन्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी E10 किंवा नॉर्मल पेट्रोलचा पर्याय पेट्रोल पंपावर का उपलब्ध नाही? लोकांना जबरदस्तीने हेच पेट्रोल वापरायला का भाग